आणि रोहन पाटील आपणा दोघांचं आमच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच संदेश वखारे आणि संदेश पाटील आपणही व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद प्रमोद दादा भोईर, खूप खूप धन्यवाद. तर वळूया आपण सामन्याकडे त्वरित विलंब न करता. गंगामाता गोंदवली आणि त्याचप्रमाणे विनंती करतोय चेरोबा स्पोर्ट्स कोण दोन्ही संघांनी सहकार्य दाखवायचं आहे विना विलंब. पंच परत बॉल टाकला तर तुम्हाला पेनल्टी लागेल आता. तसेच गोपी काका तुमचंही सहर्ष स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. हॅलो चेक. धन्यवाद. तर वळूया सामन्याकडे आणि चाचणी स्पर्धेतील दोन्ही संघांकरता अतिशय महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. अगदीच जर आपण पाहिलं तर चेरोबा गोंद संघाने निसत्ता विजय इथून मात्र प्राप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता मात्र त्या विजयाला अनुसरून पुढचा खेळ कशा रीतीने करतायत हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रिकेट काय असतं हे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इट्स नॉट अ ओल्डी गोल्डी क्रिकेट, इट्स अ लिजंड क्रिकेट. आणि या लिजंड क्रिकेटमधील सर्व लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की मागील एक सामन्यापूर्वी जर आपण पाहिलं की 40+चे खेळाडू अगदीच जर आपण पाहिलं तर 5 धावा, त्याचप्रमाणे 4 धावा अक्षरशः धावून काढत आहेत. शरीराची किती दमछाक झाली तरी एक एक धाव ही माझ्या संघांकरता खूप महत्त्वाची आहे. सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि अगदीच जर पाहिलं तर अरविंदजी भोईर साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागच्या वर्षी याच मैदानामध्ये एक सामना रंगला होता. वीर तानाजी दापोडे आहे आणि त्याचप्रमाणे ओळी संघादरम्यान आणि एका धावेने विजय प्राप्त केला होता ओळी संघाने. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. गोलंदाज प्रशांत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे सज्ज होताना आपण पाहतोय. फलंदाज समोर जाईल नितीन, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी राहिला होता आणि त्याच्या समवेत साथ देण्याकरता सज्ज आहे फलंदाज विनोद. क्षेत्ररक्षण सज्ज आहे. पहिला चेंडू. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. उंची जास्त लांबी कमी आणि विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. प्राइज विकेट. यावेळेस मात्र दुसरा चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन जे आपल्याला पाहायला मिळालं. विविधतेने हाताळलेला हा चेंडू म्हणायला हरकत नाही आहे. अगदीच दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच रीतीने जर आपण पाहिलं तर अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही आहे गंगामाता गोंदवली संघाचं.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. अनुभवाचं भंडार काय आहे त्याची अनुभव सिद्धता दाखवताना आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत म्हात्रे यांना. एकदा मिसाईल प्रशांत म्हात्रे यांना आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी, त्याचप्रमाणे त्यांची कामगिरी नेहमीच चिरोबा कोण संघाकरता ही मात्र प्रभावशाली राहिलेली आहे. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे 40+ क्रिकेटमध्ये बाईक विजेता ठरणारा हा पहिला खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दर्जा काय आहे, क्लास काय आहे तो मात्र दर्शवताना आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत म्हात्रे. दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे 4 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. नॉस्ट्राईक गेंदवरचे फलंदाज विनोद म्हात्रे यांनी फलंदाज दीपक याला आता मात्र कानमंत्र दिलेला आहे, पण त्याचा वापर कशा रीतीने होतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं असतं, पण इथून मात्र प्रशांत म्हात्रे यांनी अक्षरशः लगाम लावलेला पाहायला मिळतोय. बघूया विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का, त्या दिशेने वाटचाल होते की काय. पण फलंदाज दीपक याचा जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे आता मात्र शेवटच्या चेंडूवरती काहीतरी करून दाखवणं हे त्याच्यासाठी सुद्धा तितकंच मोठं आव्हान आहे. एका बाजूला अनुभव संपन्नता आपण पाहतोय, डॉट बॉल, पण मात्र बॅटची कडा, विकेटचं पतन, फलंदाज बाद, विकेट मेडन ओव्हर. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ब्लॅक कलरची क्रेटा गाडी उभी आहे. ज्या कोणत्या प्रेक्षकांची असेल त्यांनी कृपया ती पार्किंग लॉटमध्ये लावायची आहे. येणाऱ्या वेळेमध्ये मान्यवर पाहुण्यांचं आगमन होणार आहे, याची आपण नोंद घ्या. दरम्यान पंढरीदादा भोईर यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य खुलतंय, कारण की विकेट मेडन ओव्हर हाताळली आहे आणि अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली आहे खेळाडूकडनं, प्रशांत म्हात्रेकडनं. एकदा मिसाईल यांच्याकडनं आपण पाहतोय पहिला चेंडू विकेट, शेवटचा चेंडू विकेट, आणि त्याच्यानंतर ओव्हरच्या स्टॅटिक्समध्ये जर आपण पाहिलं तर मार्क ऑफ दी 0-0-0-0 अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू निघून चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक दुसऱ्या षटकामध्ये अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या आहे 1 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज विनोद म्हात्रे यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट सुद्धा ओपन केलंय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून जाईल चेंडू सीमा पार, देखना षटकार. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर गोलंदाज गणेश यांच्या
कडून जी चूक झाली त्या चुकीचा पुरेपूर इथून मात्र वापर केला गेला फलंदाज राजू याच्या माध्यमातून आणि अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना गणेश. षटकातील तिसरा चेंडू हाताळला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय. खरं तर सोपा झेल नव्हता. प्रयत्न चांगले होते पण जसं की सकाळच्या वेळेमध्ये आंघोळ करताना जसा हातातून साबण निसटतो तशा प्रकारे हा चेंडू मात्र निसटला होता आणि चेंडू धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावरती. फलंदाज विनोद म्हात्रे यांना जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवरती आपण त्यांना पाहतोय. आखोटप्प्याचा मारा पुढे सरसावत चेंडूला खेळून काढलंय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 11 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. ती धावसंख्या एक चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी म्हणता येणार नाही. समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय गंगामाता स्पोर्ट्स गोंदवली संघ. फलंदाज आहे राजू. याच्या बॅटमध्ये एक षटकार. यावेळेस मात्र बॅटची कडा. चेंडू घेतोय. बॅटचे चुंबन. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावसंख्या आहे 11 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि इथून मात्र जर आपण विचार जर केला तर येणारे 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा जमवणं हे मात्र आव्हान असणार आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय क्रेटा गाडी जी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी आहे. विनंती करतोय पार्किंग लॉटमध्ये ती गाडी आपण लावायची आहे. थोड्याच वेळामध्ये मान्यवर पाहुण्यांचं आगमन होणार आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज तयार. परेश महाजन. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती किया किसने और भर दिया किसने असं उदाहरण पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन दी बिहाफ धावसंख्या आहे फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र हेमंतवरती जबाबदारी खूपच मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. संघ अडचणीत सापडलेला आहे आणि त्या अडचणीतून जर सावरायचं असेल तर मात्र मोठे फटके आणि संमिश्र पद्धतीची फटकेबाजी होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय. निघून चाललाय चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये.
दर्जेदार फटकेबाजी, एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक उशिराने हलतं राहिलंय. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. तत्पूर्वी यापुढील होणारा सामना जय बजरंग कारिवली आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. संथ आणि शांत गतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गंगामाता गोंदवली संघाचे खेळाडू तू चल मैं आया अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज धीरज म्हात्रे यांना आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि अर्धा संघ जर आपण पाहिला तर डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेला आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक. बिग फाईट बिग मॅच. यापुढील होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस यांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष पुरस्कृत केलेला आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन. फक्त हजेरी लावण्याचं काम मात्र धीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संजय यांना आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता आणि गोलंदाज परेश महाजन यांचा जर आपण विचार केला तर हॅट्रिक वरती आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण होईल का. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन पद्धतीने चेंडूची हाताळणी, अनुभव संपन्नता पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे परेश महाजन यांनी आणि आतापर्यंत हाताळलेल्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. खूप सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागून जर आपण पाहिलं तर एकदा मिसाईल प्रशांत म्हात्रे यांनी चांगले कानमंत्र दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्या कानमंत्राचा वापर केलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या आहे 12 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भालचंद्र. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा. विकेट मेडन ओव्हर आपण पाहिलं प्रशांत म्हात्रे यांचं पहिलं षटक. याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव परेश महाजन यांच्या माध्यमातून. दिनेश केणी यांचा पुढचा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. या सामन्यावरची पकड मात्र मजबूत केलेली आहे ती चिरोबा कोण या संघाने. आत्मविश्वास तितकाच महत्त्वाचा आहे आणि तोच आत्मविश्वास
क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना मात्र दाखवलेला आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जोरदार पद्धतीने चेंडूची फेकी, पण मात्र अचूक नेम साधता आलेला नाही आहे. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत फलकावरती. एकंदर 2 आणि 2 धावांच्या मदतीनं 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचा आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि संदीप यांच्या माध्यमातून झेल सुटणं नामुमकिन, अशक्य. विकेटचं पतन, फलंदाज बाद. सर्वच फलंदाजांना, खेळाडूंना फलंदाजी करण्याची संधी मिळते की काय, असं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 14 ही धावसंख्या फलकावरती आहे आणि आतापर्यंत एकंदर 8 फलंदाज बाद झालेले आहेत. अगदी मजबूत रीतीने, मेहनतपूर्ण पद्धतीने चिरोबा स्पोर्ट्स कोण संघ या सामन्यामध्ये आपलं प्रदर्शन दाखवतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. एकंदर 2 आणि धावफलक जाऊन पोहोचतंय ते 16 या अंकावरती. लो स्कोरिंग निश्चितप्रमाणे म्हणावं लागेल. लो स्कोरिंग सामना असं म्हणायला हरकतसुद्धा नाही आहे, कारण की 20पेक्षा अधिक धावा जर असत्या तर मात्र काहीसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदर 5 चेंडूंचा खेळ आणि या इनिंगचा अंतिम अखेरचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला, डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 17 धावा आणि जिंकण्याकरता चिरोबा स्पोर्ट्स कोण या संघासमोर 18 या धावसंख्येचं आव्हान आहे. पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय, जी क्रेटा गाडी ब्लॅक रंगाची, काळ्या रंगाची क्रेटा गाडी जी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली आहे, ज्या कोणत्या खेळाडूची प्रेक्षकाची असेल कृपया पार्किंग लॉटमध्ये गाडी आपण उभी करावी. वळूया टॉसकडे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब, माजी अध्यक्ष, विद्यमान खजिनदार असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय अरविंददा भोईर यांना मी विनंती करतोय, बर्फानी बाबा एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत केलेलं नाणेफेकीचं कक्ष, या नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. त्याचप्रमाणे पंढरीदादा भोईर, भिवंडी 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय, त्या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथून मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाण्याची ओळख तर मात्र संघांना आहेच. एका बाजूला संजयभाई म्हात्रे यांचा फोटो आपण पाहतोय
आणि एका बाजूला आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कॉल असेल. अध्यक्ष असा कॉल आणि अध्यक्ष झालेला आहे. क्या बात आहे, सांगायला आनंद वाटेल. सर्व टॉस जिंकलेले आहेत ठाकूरपाडा संघाने. निश्चितच जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण सामना आहे विजेंद्रदादा ठाकरे. आणि या सामन्यामधून खेळाडूकडनं काय अपेक्षा आहेत? खेळाडूकडनं पूर्ण अपेक्षा आहे की चांगला परफॉर्मन्स करावा. म्हणजे निश्चितच संघाला आपण ते पुढच्या पायरीवरती पाहतात. हो नक्कीच. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? हॅलो हॅलो. तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच स्पर्धा आणि सामने जसे जसे पुढे सरकत आहेत निश्चितप्रमाणे ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा ज्या लयमध्ये आला आहे तीच लय पुन्हा एकदा मैदानामध्ये कायम पाहायला मिळेल. हो 100% आम्ही मेहनत केलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला माझ्या खेळाडूंवर पूर्णपणे विश्वास आहे. तर मी वळतोय जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक भरतदादा पाटील यांच्याकडे. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच घेतली. अपेक्षेप्रमाणे फलंदाजी तुम्हाला मिळालेली आहे आणि निश्चितप्रमाणे सर्व प्रेक्षकांना एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. वळूया आपण थेट समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत संदेश पाटील भिवंडीकर आणि मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया थेट मॅचच्या दिशेने. च्या ठिकाणी एका माफक लक्षाचा पाठलाग चिरोबा कोण टीमला करायचा आहे. पहिली इनिंग ज्या इनिंगमध्ये फारसं काही करता आलं नाही आहे गंगामाता गुंदवले टीमला. फक्त आणि फक्त 17 धावा उभ्या केल्या गेल्यात. 18चं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चला मॅचला सुरुवात करा. प्रशांत विथ महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते कारण प्रत्येक मॅचची सुरुवात जी आहे ती नक्कीच पहा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तिथे 4 व्हीलर व्हॅन जी आहे कोणाची तरी आहे. त्या व्हॅन मालकाला विनंती असेल की आपण आपली गाडी जी आहे पार्किंग झोनमध्ये आपण नक्कीच लावा प्लीज. नम्र विनंती असेल, वारंवार सूचना केली जाते. क्रेटा कंपनी, चला आपण लगेच तिथून गाडी काढायची आहे. धीरज म्हात्रे पहिला बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलंय. बॉल सीमारेषेलगत ट्रॅव्हल होतोय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉलपर्यंत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. फक्त आणि फक्त 18 धावांचं एक माफक लक्ष. लो स्कोरिंग मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर बिग फाईट, मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु धाव घेतली नाहीये. एक माफक लक्षाचा पाठलाग करत असताना चिरोबा कोण संघ पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा देखील मिळाल्यात. या वेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच मिस्टेक झाली आहे त्या ठिकाणी आणि बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. चौकार.
आमचे डिझेमॅन थोडेसे बिझी आहेत. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 7 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणू शकता. लो स्कोरिंगचा सामना आहे संदेश. फक्त Yes. आणि फक्त 18 धावा बनवायचे आहेत. नक्कीच पहिला ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आपण पाहिला आणि त्याच्या मदतीने धावा आतापर्यंत 7 झाल्या आहेत. 18चं लक्ष. षटकातील पुढचा बॉल या बल्याच्या मोरच्या दिशेने प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज देवेन मुकादम मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे कुठेतरी धावा 30+ पाहिजे होते संदेश. नक्कीच आधी वाटलं होतं की रोमांचक मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या भरपूर मजबूत आहेत, परंतु टीम चिरोबा खूनच्या बाजूने पहिली इनिंग काय कमालीची गोलंदाजी राहिली होती. षटकातील पुढचा बॉल. धीरज मात्रे पुन्हा एकदा. नवीन फलंदाज देवेन मुकादम. या वेळेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. अतिशय दमदार फटका. पॉवर प्लेचं षटक असताना पॉवरफुल फटका आपण पाहिला. 4 धावा चौकार. अतिशय दमदार फटका देवेन मुकादमच्या बॅटमधून. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 18चं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11. अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच. नवीन गोलंदाज नितीन. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी आमचं मुख्य गेट जे आहे त्या समोर क्रेटा गाडी झांसी कोणाची आहे काढून घ्या. वारंवार सूचना दिल्या जात आहेत. 4 धावा आणि 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 15 धावा झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. वाडा स्ट्रोक. अजून एक चांगला फटका, परंतु यावेळेला सिंगलच मिळेल. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि त्यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक त्वरितच आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता चिरोबा कोण टीमला. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. याचा विजयाचा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी प्रशांतकडे आहे. शेवटची धाव आवश्यक आहे या ठिकाणी विजयासाठी. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. यस, एक धाव कंप्लीट झाली आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय चिरोबा कोण टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. गंगामाता गुंदावली.
रामदासजी शेलके सोबतच नानाजी गोंदले रजा घेताना टाय मॅच मध्ये त्यांना मात्र नक्कीच त्यांचा प्रवास या ठिकाणी थांबवावा लागला. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरा नो डाऊट अबाउट दॅट ज्याने फेकलं होतं विकेट मेडन षटक सोबतच 13 धावा देखील बनवल्या 2 चौकारांच्या मदतीने. नाव आहे प्रशांत मात्रे. खरं तर 2 दावेदार होते. परेशने देखील 3 विकेट्स घेतल्या होत्या. टीम कोणचे कॅप्टन देवेन मुकादम आपण आपला संघ घेऊन याच ठिकाणी थांबायचा आहे, कुठेही जाऊ नका.